जागते रहो, सब बढ़िया है। जागते रहो। हो काय करतो? हा एक घटी कस काय जमले? नाही नाही घरी नका जाऊ आणि परत काय म्हणू नका जाले आला नाही म्हणून. माझी जबाबदारी आहे. हा जागते रहो, जागते रहो, सब बढ़िया है। जागते रहो, सब बढ़िया है। जागते रहो, सब ठीक ठाक है। जागते रहो, सब ठीक ठाक है। अयो कोण आहे? मी जाल्या साथी. जाल्या भाऊजी तुम्हाला टायमिंग कळतो का? 7:30-8 वाजले असतील आत्ताशी. अहो रात्री 12 वाजता तुमची ड्युटी असती. असं भर दिवस फिरत असता का? गप आहे, मला 7 वाजताच घरी जायचंय. मला माझी ड्युटी उरकून. हो पण 11 नंतर इथं चक्रा मारायच्या. अजून झोपायचं टायमिंग तरी झाला का? डोकं आहे तुमचं. मी किती घाबरले. तुला काय करायची? मी माझी ड्युटी करतोय ना. तुला काय अडचण बिडचण आहे का? नाही नाही ना. चल निघ. जागते रहो, सब ठीक ठाक है। नाही बने घाबरू नको. ज्याल्या साथी मोबाईल आणि इकडं. आता मोबाईलचं काय? मोबाईलचं काय म्हणजे? दे ना मोबाईल. अरे तुला काही झालं हा तर ही जबाबदारी कुणाची? माझी आहे का नाही साथीची? हा 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 मग चल उठ निघ. दे ना मग मोबाईल. हा मोबाईल सकाळी मोबाईल घेऊन सकाळी माझ्याकडे यायचं आणि मोबाईल घेऊन जायचा. कळलं ना? अरे गाव मला नाव ठेवतील. सगळी जबाबदारी माझ्यावर टाकली गावानी. माहिती आहे तुला? आहे ना. आहे ना? मोबाईल देत जातो. तुला सांगितलं सकाळी आणि मोबाईल घेऊन जा भो. गावाला काय उत्तर देऊ जाल्याने ड्युटी केली का नाही? खरे जा. ओ काका आलोय मी साथी. सकाळी परत आहे ना पगाराला नाही म्हणायचं नाही. सगळ्यांनी मला पगार देऊन टाकायचा माझा. हा आणि त्या डेपुटीला त्यांना सांगा मी पारा करतोय म्हणून. कारण जबाबदारी माझी. लवकर झोपून घ्या. लांडगे सुटलेत. अय 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 बावड्या, अरे काय करतो रातच्याला? ग्रामपंचायत फोडितो का काय? अरे झाले डेपुटी तुम्ही तोय. मी तू काय करतो इतक्या संध्याकाळीच काय करतो तू? मी जाल्या साथी. अरे तुला ओळखतोय जाल्या मी. पण तू 7:30लाच काय करतो? पारा करतोय डेपुटी. पारा कुणी म्हणायला नको. जाल्या आपल्या दारात आला नाही बुवा. सकाळच्याला वाकडे तिकडे थोबड झाली तर कस काय बघवून करते मला? अरे तू गायबाना आहे का काय? 7:30ला आणि 8ला कुठं पारा करतो का? 11 वाजेपर्यंत गावातले लोक जागेत असतात. मंदिरात भजन चालू असतं 11 वाजेपर्यंत. जा देव डेपुटी. मला 7 वाजेपर्यंत पारा करून मला झोपायला जायचं असते. मला झोप नाही आवरत. अरे तू काय गायबान आहे काय? तो आणि त्या श्यामीने बरोबर तो साथी भांडण करून लावून दिला. तो बिचारा दिवस रात्रभर जागायचा 11च्या पुढं. आणि तुम्ही हे शाळा चालू केली का आता? 7:30ला यायचं 8ला मागं जायचं. डेपुटी तू येडा वाता. बरं झालं कुठं बी धरायचा गतून थापा टप मारा डोक्यात.
येडा त्यो ना येडा तुम्ही त्याला मारायचे आणि अक्कल धर जरा 7:30 ला 8 ला आलो तुला कोण पैसे देईन लोक कस काय देणार नाहीत त्यांच्या दारात जाऊन काय डाणक वाजित नाही काय झाल्या तुम्हाला दिसत नाही का आता इथं तुम्ही खुडबुड करायला लागले पाप आला झाल्या थांबिलं तुम्ही होते म्हणून वाचले नाही पोलिसालाच बोलिलं असतं आता. अरे तू गायबाना आहे का काय मला अजून ग्रामपंचायत मी 8:30 ला 8 लाच बंद करतो येडा झाला का काय तू थोडं काम करीत बसतो मी संध्याकाळी आल्यावर सांग मला दुपारी काम असतं का शेतातलं. हो मला नका सांगू मी उद्याच्याला येईन परत. हा बाबा ए जाले अरे इतक्या लवकर नको हिंडत जाऊ चायला लय थंडी जागते रहो सब ठीक ठाक है. काय माणूस समोर उभा आहे तरी तू निघून चालला रे. ए तुला काय अडचण बिडचण आहे का. अडचण म्हणजे मग खुशाल तू पार देतो आणि दुसऱ्या गल्ली तू निघून जातो माझ्या दारासमोर सुद्धा जात नाही तू. मी माझं काम करतोय भाऊ तू या कानावर शिट्टी आवाज येते ना येते का नाही. अरे शिट्टी येते भाऊ ऐकायला पण लय लांबून आवाज येतो. तू खुशाल पैसे मागायला कसा येतो माझ्या दारात मग माझ्या दारातून जात का म्हणून नाही माझ्या गेटवर तो काठी वाजली पाहिजे जोरात 2 शिट्ट्या वाजल्यानंतरच मला कळलं की तू येऊन गेला म्हणून. ए शिट्टी फुकू फुक पार गाल फुग्यायला लागल्या पण तुला दिसलं नाही तुम्ही पारा करतोय म्हणून एवढा मोठा. मी पैसे देणार तुला मग तू माझ्या दारातून नाही गेला तर लोकांच्या गल्लीतून जाशील दारातून जाशील आणि माझ्या घरीच येत नाही काय उपयोगी त्याचा. अय गल्लीत येतोय ना मी गल्लीतून दिसत नाही का तुला चाललेला असा मस्त पैकी जागते रहो. हा जागते राय मला नको सांगू तू मी नाही देणार तुला पैसे तुला सांगतो ये उद्या पैशाला सांगू तुला मग. हा कस काय देत नाही बघतो मी. दारात येत नाही काही नाही दुसरे जागते रहो. बसले का अण्णा. हा बसलो झालो हा बसलोय निवांत. चला पैसे दे मला. कशाचे रे. कशाचे म्हणजे एवढा राखण करतोय तुम्हाला टच सुद्धा होऊन देतोय का मी रातच्याला. अरे कोणाचं राखण कव्हा करतो तू कोणाला पैसे मागतो जायला लगरी भो तू काय नागरी पळ म्हणजे मी साथी नाही का साथी जालू साथी. अरे साथी म्हणजे 7 वाजता झोपतो म्हणून साथी का. अरे 7:15 मी जेवण करतो तेव्हा येतो आणि त्याच्यानंतर कवा रे तू दिसला का मला कवा काय वाजवलंय काठी वाजवली आवाज दिला. काय बोला तुमच्या टाकीला कोण वाजित होत मग कार 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 अरे झाल्या तो डरम फोडा तो फोडा काय वाजू फुटला. अरे तू एक काम कर तू पैसे तर नाही दे माझ्या धर्माचे 200 रुपये दे चाल मलाच दे 200 रुपये. हो तुमच्या घरापाशी 17 वाऱ्यात इकून 10 पावलं तिकून 10 पावलं हिंडायचे पैसे द्या. डोकं नको खोटं नको बोल बर का तू मला उलट माझ्या ड्रमचे 200 रुपये दे आणि तुला पैसे नाही काय नाही 7च्या पुढं का. अरे पूर्वी दरोडे 7 वाजता व्हायचे ठीक आहे तेव्हा येत होतं आता चोरे 1 ते 3 पाठ आणि तू तर 9 वाजता घोरतो तुलाच उठवावं लागतं. गप्प अण्णा इथं 6ला चोऱ्या होत्यात लोकांच्या त्याच्यामुळे मला 7 वाजेपर्यंत ड्युटी करावं लागत. साथीचं काम करीत असला ना मला 1 ते पाठ कोंबड उगूस तर आवाज दे मी तुला 200 नाही 300 रुपये देईन किती का देईन. माहित कवा झोपतो 7 वाजता घोरतो पडतो तुला दुसरे उठी देत काय साथी तू. बर बर मला पैसे नाही द्यायचे. यागळं 7 वाजता झोपणारा साथी नाही म्हणजे ड्रमचे पैसे येऊले बाय झोपायचं नाही काय कधी माझे डोळे सुद्धा तो काय बोलतो म्हाताऱ्या माणसाला बोली रे नका देऊ. आयला लोक पैसे देत नाहीत एवढा जागवतोय तर राव 6 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत एवढं माझ्या तोंडाला पाणी नाही राहिले रातच्याला. बरं झाले तुम्ही देवाच्या दारातच भेटले भाऊ. मग काय रे पैसे द्या माई. कशाचे पैसे. राती नव्हतो हिंडत का मी साथी. तू साथी म्हणून हिंडतो का मग आणि तुला पैसे देऊ का मी. मग अरे याडपाटा 7लाच हिंडतो तू साथी बनून तुला काय पैसे द्यायचे 7ला येतो 8ला बरोबर जातो. आज 7-8ला कोणचे लोक गावातले झोपलेले आहेत रे. 7ला का नाही येतो ग्रामपंचायत पैसे आलो होतो नव्हतो ते तुम्ही होते म्हणून वाचले दुसरं असतं तर हाणला असतं ना. झाल्या तू हे चॅप्टरपणा सोड तुला ग्रामपंचायतचं राखण दिलेलं आहे गावातल्या काही महत्वाच्या वस्तूचं राखण दिलेलं आहे ते सोडतो तू आणि गावात 7ला जेवून हिंडतो तुला कसं काय पैसे द्यायचे. ग्रामपंचायतचा पगार बी घेतो तू. कस काय पैसे द्यायचे म्हणजे हिंडत नाही का मी साथी म्हणून पार शिट्टी वाजू वाजू माझ्या गालपू घ्यायला लागल्या. अरे तुला आता काय बोलावा तुला ना येऊन करू नको तू
तू आहे ना तुझं ग्रामपंचायत तुला राखण करायला दिलं ना तेवढंच कर. साथी नको तो गावातला चांगला साथी हाकून दिला बिचारा 11, 11:30, 12 येऊन सकाळी 3 वाजेपर्यंत 4 वाजेपर्यंत जागा राहायचा आणि तू 7ला येतो आणि 8ला घोरत असतो डारडूर. आता ते घोरण्यान तरी चोरटे येतात का आता येतात का? मी साथी झाल्यापासून आलं का कुणाला बोट तरी लावलं का? आणि लावून बी देणार नाही आल्या. चोरटे काय बाहेर गावचे नसतील गावातलेच भुरटे चोर आहेत एकमेकाकडे करणारे. तुम्हाला सांगायला लागला पैसे नाहीत माझ्याकडे येऊन करू नको. बाकी नका वारवार करू. तुला चाकली मूठ 1.25 लाखाची. हे 2 रुपये. हा 2 रुपये मग तुझ्या कामा मला नको हे पैसे धर तुमचे. उपकार करता का मा 2 रुपये देऊन? म्हणजे एवढा हे खालच्या पातळीच आहे का मी 2 रुपये घ्यायला? कष्ट 2 रुपयाचे आहेत. 7ला येणं 8ला जाणे निस्ती मजा करायची. म्हणजे रुपया तास देता? नाही रुपया तास देता. बाया तरी येतात का? तुला ग्रामपंचायत पगार देत नाही का? बाया येतात. तुला ग्रामपंचायत पगार देते का नाही? आणि आमच्या कोण दरबारला 10 काढ 50 काढते. अरे सोड रे बनामाने अंगोर फुटून निघन. नका देऊ पैसे. देवाच्या दारात तुम्हाला आहे ना दाखवतो मग. बरं झालं रामभाऊ तुम्ही इथंच भेटले. बर काय म्हणणं? पैसे द्या माझे. पैसे बिशे नसतो देत नाही. कस काय? मी रातच्याला साथी नव्हतो झालो का? मला माहित नाही. हा मला नाही माहिती. हो द्यान राव पैसे. नाही पैसे नाही माझ्याकडे. आले एवढं मी राखण करतोय तुम्हाला बोट तर लावलं कोणी? नाही 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 मी चाललोय. पैसे नाही माझे. नाही का? पैसे द्या ना. जय अरे दादा काय चिमणी अय श्याम्या थांब. काय रे पैसे दे. पैसे? अरे साथीचे. साथीचे पैसे? हा तुला रात्री सांगितलं होतं मी त्या दिवशी 7 वाजताच हिंडतो तू. हा आणि माझ्या घरासमोर तो जात बी नाही तू. कसं काय पैसे देऊ रे तुला? कस काय पैसे देऊ म्हणजे? 7 वाजता हिंडतो म्हणजे सगळ्या लोकांना दिसावं म्हणून हिंडतो मी 7 वाजता. असा नसतो साथी भाऊ. रातभर जागावं लागत, शिट्ट्या वाजावं लागत, त्यात काठी वाजावं लागती आणि प्रत्येकाच्या घरासमोरून जावं लागत. 2 गल्लीतून निघतो माझ्या दारासमोरून सुद्धा जात नाही. तू मला म्हणतो साथीचे पैसे दे. मी नसतं रुपये तुला. ए श्याम्या रात्री काय शिट्टी वाजली नव्हती काय? मी कानात वाजवतो शिट्टी माया रे. हा खाना तो वाजून तू मानला तर पण पैसे दे. पैसे नाही भेटणार तुला. आधी राखण कर चांगली. रातभर तवा देईन तुला पैसे आणि माझ्या दारासमोरून जायचं तरच पैसे. नाही असे पैसे नाही मिळणार तुला. तुला सांगतो पैसे दे बरं का श्याम्या. काय करशील तू? काय करणार पैसे? काय करशील? हा जाल्याच्या सगळ्याच्या नादी लाग पण जाल्याच्या नादी नका लागू. कुणी मला पैसे दिले नाही श्याम्या. कसे देते तुला पैसे? येड लागले का आम्हाला तुला पैसे कसे द्यायला? देते माझी? आयला सगळं डेपुटीची शाळा दिसती राव. ए सुगंधा पैसे दे चल. कशाचे? कशाचे म्हणजे? इथून रात्री राखण नाही केलं का तुझं? माझं राखण केलं? मग साथीचे काय संबंध? मला तर आजपर्यंत आवाज नाही आला तिथं. काय कानात बोळे घालत बसली होती काय तू? कानात बोळे म्हणजे मी एकटीच. उलट मला घरामध्ये लगेच आवाज आला पाहिजे. मला आजपर्यंत दांड्या बिंड्याचा आवाज नाही आला इथं. तुला लावून टीव्ही बसायची सवय आहे. मी इथं किती 4-5 चक्रा मारले तुझ्या दारात. मारले असतील. मला नाही दिसले. पैसे नाही माझ्याकडे. दे मानल्यावर द्यायचे मी पैसे. नाही सांगितलं पैसे नाही माझ्याकडे. एवढं राखण करून पैसे देत नाही राव तू. काय संध्याकाळी 7 आणि 7:30ला जसं कोण चक्रा मारतं का? रात्री 11, 11:30 नंतर मारावं लागत असतं त्या चक्रा. तुम्ही दिसले काय मला 11, 11:30 नंतर इथं? 11 वाजता मी गोदाडीत चक्रा मारित असतोय. हा मग जावा घरी गोधडीत जाऊ. पैसे दे. नाही पैसे नाही माझ्याकडे. नाही रे डोक्याला ताण. कोणी द्याय नाही. यांना दाखवतोच मी माया काच का. सुनो 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 आप आपके भरोसे में नहीं रहो. माझ्या भरोश्यावर नका राहू. तुम्ही तुमच्याच भरोश्यावर राहा डेपुटी. काही झालं तरी मला मत बताव. तुम्हारे भरोसे. का म्हणतो रे घेतलं तू? आणि दिवसा काय चाललंय तू काट्या घेऊन? काय चाललं दिसत नाही का? काय चाललंय म्हणजे तुला रातची हिंडत होतो तू आता दिवसा हिंडायला लागला काय? तुम्हारे भरोसे में रहो मेरे भरोसे मत जाओ. पिऊन आला काय तर थोबाडच फोडीन. तू जर परत जर दिवस आला नाही तर म्हातारी झोपली आतमध्ये दुखत आहे तिचं. येड्या करू नको. आणि तू दुपारीच कम चालू झाला? पिऊन चालू झाला काय? तू पैसे नाही दिले म्हणून? अरे गप्प लागेल हात घालशील. सुनो 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 ध्यान में रखो. काय? तुम्हारे ध्यान में रखो. जा बरं जा. देव साहेब तकलीफ द्यायला लागला आता. तू इकडे ये मग तुला सांगतो म्हातारी दांडकत देतो. काय वाईट येडे हो? मेरे को है ना क्या बताना था तुमको मालूम है क्या? काय? तुम्हारा ध्यान में रखो और सुनो 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 आप आपके. चांगला गावातला साथी हाकून दिला नालायका ना. दिवसात लोकांना तकलीफ द्यायला लागला दारू पिऊन. चांगली पेढा केली बो मी याला ग्रामपंचायतीचे पाय ठेवून.
याला कुलूप लावी जाय रे. मेरे भरोसे मत रहो, आप अपना संभालो. हाँ मेरे भरोसे मत रहो. ए जाल्या अरे अरे आता दिवसा मी दिवसाच आता साथी होणारी. अरे काय बावळटपणा आहे जालिंदर तू आता तू दिवसा हिंडायला लागला दिवसा वाजायला लागला. मेरे भरोसे मत रहो, तुम तुम्हारे भरोसे में रहो. तुझ्या बरोबर कोण राहणार रे भाऊ. अरे दिवसा माग तू जरा बावळ करू वाट आहे गेलं. अरे रातचं काम दिवसा त्याच्या आईला काय कसं काय करावं याच्या पेला ना तू आंबट वाजव भाजीकडे झाल्या खुद खुदा से रहो, तुम तुम्हारे भरोसे रहो. त्याचा शाला हिंदी बोलतो दारू पिऊन काय गेलं. परत आला भाऊ आता काय करा भाई याला. तुम तुम्हारा राखण करो, हम हमारे राखण करते. आपने अपने भरोसे में रहो. बरं बरं जा जा हा मी मावर राखण करतो स्वतः करतो. माझ्याच माग याच्या आईला हे म्हाताऱ्या माणसाच्या. अरे कुलूप लावून गेली. कुलपा तुम तुम्हारे भरोसे में रहो, तुमको ध्यान रखो. तिला सांग आल्यावर जाले येऊन गेला म्हणून. हा जालेच ना. ध्यान में रखो, तुम तुम्हारे ध्यान में रखो. काही चोरी झालं तर जाल्याला सांगायचं नाही बरं का. जाल्या तुमचं बोलणं ऐकणार नाहीये. आणि मी कुणाला बी काय बने काय करतो रे माझ्या दारात येऊन. तुला सांगायला आलतो परत जाल्या आला नको म्हणून अजिबात. मग काय दिवसा येत असतो कुठं रात्री येत जाईन तू. तुला दिसलं ना मी आता रातच्याला दिसत नव्हतो ना. अरे येतच नाही तू माझ्या दारातून त्या शेजारच्या गल्लीतून जातो. कोण म्हणलं. कोण म्हणलं म्हणजे माझ्या डोळ्याने पाहिलंय मी. स्वतःची तू काळजी घे श्याम्या. म्हणजे काही चोरी बिरी झाली तर मी बोलून देणार नाही रे भो. मी मा खंबीर रे. स्वतःला स्वतः सांभाळावा, ही गावानी जबाबदारी घ्यावा. घेऊ आम्ही आमची जबाबदारी. निघ अरे निघ ना चल घेऊ आम्ही आमची जबाबदारी सांगत आहे. मेरे भरोसे में मत रहो. बरकटिया पुटी तुमचं काही झालं ना मला पाठ्याला सांगायचं नाही. तुला सांगू नको कमी माहिती देतोय भाऊ. अरे ते म्हातारी दुखू नये कालच दवाखान्यातून आणली. येडे करू नको तुला पैसे नाही दिले म्हणून तू बदला घ्यायला लागला माझा. मेरे भरोसे मत रहो असं म्हणायचं. अरे मला कळलं ना तुझ्या भरोश्यावर कोण राहतं. तुझ्या भरोश्यावर गाव जर सोडलं ना तर मला इकावं लागेल गाव. तुझा बरं जा ना तू वाईट नको देऊ ना. अरे जा ना बाबा तो हात जोडतो. पाया पडू का. मला तुम्हाला एकच सांगायचं होतं. काय मी आता रातच्याला जागणार नाही आणि झोपणार बी नाही. अरे सकाळ धरून 3 बारा सांगितले तू नको ना जागो. जाणं मला वाईट नको देऊ ना. तुम ध्यान में रखो, तुम तुम्हारे भरोसे में रहो. तुम्ही तुमची काळजी घ्या घराची. चोरी बिरी झाली तर ह्या जाल्याला काही सांगायचं नाही. जाल्याला परत जाल्या तुम्हाला बोलून देणार नाही. ध्यानात ठेवा. झालं का काय भर दिवसा वैताग देता तुम्ही नुसतं दारू पिऊन. जावा इथून. काय जावा बडबड करू नका. चालू भाऊजी तुम्हाला मी पहिलेच सांगते रातच्याला बाहेर नको निघू बाई. तू तुझ्यावर ध्यान ठेव ग. जागते रहो, तुमको भरोसे में रहो. मागा येतो काय रे माझ्या मागा मग चालला काय तू. कुठं माग मी तुम्ही कुठं चालले. मी चाललो माझा पुढं तू माझ्या मागं कशाला येतो. मग जा ना पुढं. जा ना पुढं मग कशाला वळतो रे मागू. जागते रहो तुला सांगितलं ना वेळ करू नको म्हणून. मी माया काही करीन. तुम्ही पुढे जा काय करा तुला पुढं कर. मी माझा माग राहीन. तुमची काय बळजबरी मला. आरडू नको मग. तुम्हाला लक्षात ठेव. आरडतो का मग तू. माझं तोंड आहे तुमच्या तोंडाने इवळतोय का मी. अरे वैताग नको देऊ रे. इतका वैताग नको देऊ. डोकं मारे एक तर आधीच सरकलेलं आहे. करू नको. सरकलंय तर केस ती सारखीच दिसते मला कुठं. अरे काय बोलावं तुझ्या संग तू आहे ना. स्वतःच राखण करा. अरे करतो ना तुला सांगायची गरज नाही. एकदा सांगितलं तुला. राखण करा. जागते रहो. श्यामा अरे त्या जाल्याला समजून सांग थोडं तुझ्या दोस्ताला. काय समजून सांगू मला तेच वैताग दिलाय आहे का पा. ते पा डेपुटीला वैताग देतोय. बावलट वाहनाचं
अकलीचं पत्ते नाही काय राव सांग राव त्या जाल्याला समजून. त्याला काय सांगू मी ते मला माहित नाही तो माझ्या घरी येऊन बसला तिला हाकलून मी त्याला रातची बी माग हिंडायचं दिवसा बी माग हिंडायचं. आठलाच कोणचा साथी येऊन जातो. कोणचे पैसे द्यायचे याला? तुम्ही ठेवलंय काय आम्हाला त्याला अरे कामाला ठेवलं ग्रामपंचायत बद्दल पगार घेतो. बाकी कोण दुसरी कोण परत पगार काढतो. काय पगार डोंबले 7 वाजता झेंडतो माझ्या दारासमोर अरे लय लय साऱ्या गावाला त्रास दिलाय भाऊ त्यांनी आता तर त्याला टिपाट फोडलंय तिने. टिपाट फोड काही पैसे मागत काही करतो कुठे आपटी तर राहते याला रे नको भाऊ डेपुटी त्याला ती पैसे द्या हुसकून द्या त्याला हो जागते आता काय करायचं मला सांग कसं. ए गप मेरे भरोसे मत रहो. एकच सकाळ धरून एकच शब्द लावलाय मेरे भरोसे मत राहू. त्याच्या भरोशा कोणचं गाव याच्या भरोशा स्वतःनी लक्ष द्या आता. आम्ही देऊ आमचं बघू तू नको बी हे करू. चोरी झाली टाचणी चोरी गेली तर ह्या जाल्याला बोलायचं ए, नाही. ए, ए, तू ऐक नको भानभान करू ऐकत तर एवढे डेपुटी याचे पैसे देऊन टाका बरं याचा हिशेब मिटवून गावाची घाण गबच आहे लय तारा दिलं राव यांनी. तुझे पैसे ए, किती झाले तुझे पैसे? हा? किती झाले तुझे पैसे असे? सगळ्या गावाचे मिळून 500-600. ए भाऊ तर डेपुटी मी देतो त्याची त्याला चायला हे लय ताप झाला राव याचे ए अरे नको भानभान करू फोडा तरी दिले दोनशे नाही. मग मी अख्ख्या गावाला येडा मारला का नाही. तुम्ही डेप्युटीज गावातले तुम्ही सगळे पैसे देऊन टाकायचे. 500-600 रुपये देऊन टाका माहिती. काय का बघितलं? साऱ्या गावाचे पैसे मार. अयो याची भानभान मिटवा गाड्या पण येड होईल माणूस. ओके 600 रुपये. आणि आता अण्णा हे बघ तुला श्याम आहे तू आपण तिघं पण येतं सही झालं. तुझी नोकरी आजपासून बंद. तुझं ग्रामपंचायतचं तुझं संध्याकाळी तू राखण करतो ते बी बंद आणि गावातलं तुझं ते फिरायचं बी बंद. जर पैसे आणि तू परत आता तू आता 400 अरे हे 600 200 ना 600 हे बघ ना अजून जर नाही दिले ना, अरे नीट मोजून घे परत म्हणशील दिले नाही तू ये दे. आपले उधार राहू दे. हे धर भाऊ त्याच्या बी धर त्याच्याकरता थांबून राहीन त्यो जा हे घे जा भाऊ. एवढं दे. आणि ज्याल्या गावाला त्रास नको देऊ बंद कर सगळे नाटक आता नाही आजपासून नोकरी बंद. आजपासून त्याची संध्याकाळचं हे ना ते शिपाई नाही, तू- काहीच नाही आज आता. शिपाई नाही. तू ग्रामपंचायतीत पाणी भरत होता ना हे धरा तुमचे पैसे. आहे का? तुम्हाला काय वाटलं मी दारू पिऊन आलो काय? आहे का म्हणजे मी नाटक करीत होतो नाटक. अरे पेल्याला नाही येऊ नाटक कमायला होतो लोकांना तू कमवून कमायला म्हणजे? होतो म्हणजे मी माझं साथीचं काम करीत होतो का नव्हतो. हा लोकांच्या दारात गेलो लोकांनी मला पैसे दिले का? अरे काय बनायच्या आल्या काय साथीचं काम करतो. 7ला चालू होतो फिरायला 7:30-8ला तर तू घरी जातो ना 8:30ला तर घोरत राहतो तू. जेव्हा चोराचं का होता झोपलेला राहतो गोधडीत. अरे भावड्या 1-1:30-2 वाजता यावं लागत चक्कर मारायला गावात रात्रीचं तुला जमणार आहे का? ग बस तू घराच्या आत बस होतो कडी ए बाबा तू आम्हाला साथीच नको. तुझे आजपासून नोकरी पण ते पैसे घे. पैसे पुढे त्या बा ना द्या बरं पैसे छान दे दे. पैसे असले तर मी माझ्या गावात अरे उचल ते पैसे ए, लक्ष्मी दे. लक्ष्मीचा अपमान करू नको. पैसे फेकून देतो काय लाल गाजरा. इकडे 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 थांब इकडे थांब. तू दीर उभा राहा. तुला जर नीट नोकरी करायची नीट हे करायचं असलं ना तर संध्याकाळी 11च्या पुढे हिंडायचं सकाळी 4 वाजेपर्यंत बरं का. तुला आम्ही साथी म्हणून बी पैसे देऊ आणि तुला ग्रामपंचायतचा बी वेगळा पगार देऊ. फक्त लोकांना वैताग देऊ नको आणि पिऊन रातची लोकांची दारं वाजायची नाही. तुला आहे ना लांबून जागते रो करायचं. तुम्ही लोकांच्या दारात जाऊन सांगा ना त्यांना की जाल्याला सकाळ सकाळ तुम्ही देत जा म्हणून पैसे. अरे सकाळ नाही रोज कुठून पैसे देईन तुला. मग महिन्याच्या महिन्याला पैसे असतात रोज नसतात पैसे. एक काम कर आता हे ना याला वाटलं रोजच पैसे म्हणून हिंडतोय. 800 रुपये धर. राहू दे आता नको नको धर 800 रुपये नका धर. हात लावू. घे 800 घे रुपये घे धर आणि तुला महिन्याच्या लोक आहे ना मी सांगतो साऱ्या गावाला यायला थोडेफार पैसे आणि देतो. रातचं 12च्या पुढे हिंडत जा जालू 7 वाजता नको हिंडून मेरे भरोसे ते नको नको लोक जाऊ वाईट का? तुझ्यावर भरोसा आहे. ए, गप. आईला कुठून आपल्या गावात जन्माला आलंय हे नको नको केली रे येणे बरं मी येतो पैसे घेऊन त्यात जोडीदार पैसे त्याला घेऊन समजून गेला. सांग त्या मित्राला जाऊन समजून सांग, जरा. आता त्याने बरोबर नाही पेत नको बसू. एकाच माळाची मनी घेते नाही एकाचडी एक न घेत बा डोकं आऊट केलं होतं. येऊ का? हा. हे थंडीत काय राहत रे हात मध्ये फुटत येत राव काय कळत नाही मला बघ ना हे ए, अडे, ए, ए, ऐ, ऐ, झाल्या, ऐ. स्वप्नात झोपली ना ती कशाला गाडून करतो रे दवचितो ना तिला. कशाला टवचितो सापाला टवची तुला माहित नाही कशी आहे ती उगं वर्डन एखादी झोप मोडू नये माहितीये का गेली का काय बघितलं असतं. हा ती जाईन बुवा अख्ख्या गावाला घालीन गाव ठिकाणी तू ए वहिनी वहिनी झोपल्या काय नाही
कोण आहे? ए ठीक आहे इकडे. का तू आला का आता इथं? नाही तू कुणाला इथं जाताना बघितलं का? नाही काय आलं अरे माझ्या गाडीला असं ओल्ल ओल्ल लागलं रे काहीतरी. तुम्ही मुता घातला तर म्हणत होतो. मुका म्हणतात त्याला, मुका. मुता नाही म्हणत. मग असं करून घालत होतो ना. हा करून टाक. लाज वाटते का? पण कुणी घेतला असं बरं? हा ते जालन श्याम्या इथून जाताना दिसले असे तू पळत होते ना. चालन श्याम्या हा इथून जातानी. ही ह्या लोकांना लाज पण वाटत नाही. दिवसा डोळा बाया बाहेर बसली, म्हटलं बसा थोडीशी गाणी ऐकत, डोळे लागले तर कुशाला बायांचे मुके घेऊन जाता. आता यांचं बघतेच मी. त्यांचं भाषण तुम्ही पण भरोसा नाही भाऊ त्यांचा. भरोसा नाही म्हणजे? सांगते गावात अशी काय गावात कसं काय सांगशील ते? नाही नाही गावात नाही सांगणार ते. एवढा भरोसा आहे तुम्हाला. ते जाल्या ते येताच 2-4 वाढव सांग. मी त्यांचं बघते पण तू काय गावात कुणाला म्हणू नको बरं का. माझा तर भरोसा नाही बरं का. काय म्हटला? नाही सांगत. असे उचलून जो कोरड्या विहिरीत नेऊन टाकीन. चल आपण त्यांना बघू ते कुठे. चल तुम्ही जा. थांबे. हा अजिबात नाही. बसली मला 2 गाणं म्हणू श्यामे मी गाणं. गप्पे गाणं बी नको म्हणून. तुम्हाला दोघांना लाजा वाटता का? काय केलं आम्ही आता? मला खरं खरं सांगायचं, माझ्या गालावर मुका कुणी घेतला? दाताडा काढता मुस्काड फोडीन मी. खरं खरं सांगायचं. तुझ्या गालाचा मुका घ्यायचा असं तर विचारून घेतला असता ना. काय? अगं म्हणजे मुका कसा घेऊ आम्ही तुझा? घेतला असन तर या गायला नाही घेतला असन. अयो मी नाही श्यामेने घेतला असेल. अयो अयो कुणी घेतला पटकन सांगायचं. घेतला रे. मग मी गाव घेतला. मग मी तुला म्हणलो होतो की त्यांना खोड नको काढू म्हणून तू. तरी तुला सांगितलं होतं मी नको खोड काढू नको खोड काढू. अगं म्हणजे आम्ही नाही घेतला मुका. कोणी घेतला पटकन सांगा. मी लहान ना तुम्हाला दोघांना इथं. अगं खरंच नाही घेतला मुका. तुला कोण म्हणलं? मला त्या डिग्याने सांगितलं म्हणून कळालं तुम्ही घेतला म्हणून. तुम्हाला लाजा वाटायला पाहिजे. गावामध्ये मी एकटी राहते, माझा नवरा मुंबईला राहतो. तुम्हाला इतकं विश्वासाने माझे 2-2 टाइम खायला येतात, तिथं मराठा बसा त्या गप्पा मारीत, आणि तुम्ही असा उद्योग घालता. अगं स्वप्नात सुद्धा मुका नाही घेतला तुझा. तुला मी शटवासल्या का माझ्या? सांग बरं तुला. तुम्हाला लाज वाटते का? स्वप्नात नाही घेतलं, रिअल मध्ये घ्यायला आले होते का? ते विचारतोय मी शटवासल्या का तुला माझ्या? तुमच्या अगं म्हणजे विचारतोय म्हणजे मी नाही घेतला असं सिद्ध करतोय. तुम्ही दोघांनी पण आहे ना माझ्या घराकडे फिरकायचं सुद्धा नाही. सांगून ठेवते दोघांना पण. जाल्या बरोबर आहे. तिच्यापासून येताना आपल्याला डिगेनी पाहिलं वाटतं. ते चुराळाने हा त्यांनी सांगितलं मला. तुम्ही दोघं जण तिथून येत होते ना, त्यांनी बघितलं होतं. आणि तुम्हाला दोघांना लाजा वाटायला पाहिजे. तुमच्या भरोशावर मी या गावात राहते, सगळे कामं मी तुम्हाला सांगून करते, आणि तुम्ही असे उद्योग घालता. अरे पण आम्ही काही केलंच नाही ना. आम्ही तिथून फक्त आलो. तुम्ही आले ते तुम्हीच केलं. परत या तुम्ही, मग सांगते. तुला म्हणलं होतं बघ, आली ना बालामत. काही घेणं होतं का तिच्याकडे जायचं? मी चल म्हणत होतो रस्त्याने सरळ, पण तू गेलास तिच्यापाशी म्हणून डिग्यानी सांगितलं. काय झालं काय नाही माहित आपल्याला. तुला सांगतो आता ना, बघू आपण काय करायचं. पण मी थोडी घेतलाय श्याम्या मुका, आणि मी जर मुका घेतला असता तुला सांगितलं नसतं का? पण मी ह्या बाजूला होतो, मी तुला ओढत होतो. मला काय माहित जाऊन तो पचक्यान घेतला का काय? वर्ड नसतं तर घेतलंच असतं रे. ऐकून घ्यायचं काही कारण तुला सांगतो. असली गावची डेपुटी म्हणून काय झालं? कोणाचं अजिबात काय ऐकून घेणार हा. नाही. रस्त्यावर पडलो काय आपली इज्जत घ्यायला? अजिबात नाही. मनगडशाही झाली श्याम्या. काही बोलतो कुणी काही म्हणायला अजिबात ऐकून घेणार नाही. कस काय ऐकून घे? मग? मी नाही ऐकू. अयो ए काय लावलं रे कलगी तुला? आरडा वारडा काय लावलंय माहिती देऊन बाहेर होता. बाहेर व्हा म्हणजे काय लावलंय? कसं काय आणलं तुम्ही आम्हाला? कसं अन्न म्हणजे तुम्ही आरडायला लागले माझ्या दारा देऊन. म्हणजे आम्ही न्याय घ्यायला आलो तुमच्याकडे, न्याय मागायला आलो आणि तुम्ही आम्हाला सांगा कसला न्याय? काय केलं न्याय म्हणजे? काय त्या गायराने मुका घेतला सुगंधाचा. ए, गप्प आहे. मी कुठं मुका घेतलाय? मग मुका घेतलाय सुगंधाचा. मी कुठे घेतला? तो घेतला मुकन. अरे गप बसाना. लोकांनी ऐकले गावातले तर तुमचे तोंड लाल करतील. नाही बाया माणसाचं. ठीक आहे म्हणत होता. काय म्हणतो ठीक आहे? तुमचा. तुमचा ठीक आहे म्हणला, जायल्याने सुगंधाचा मुका घेतला आणि जायला म्हणला मी घेतला, म्हणून सुगंधाने आम्हाला रस्त्यात आणलं. हे बघा तुम्ही त्याच पद्धतीचे लोक आहे, तर तुम्ही घेतला बी असन ठीक आहे. आमचा खोटं बोलायचं नाही. अहो काय बोलत ना इकडे झोपायला आलेत काय की तुमच्यावर यायला नको असं नको म्हणजे काय? त्या बाईने भर रस्त्यात आम्हाला हाणलं. हाणायला नाही पाहिजे. तुमच्यावर टोले टाकली पाहिजे. तिनं विनय भंगाची केस केली पाहिजे त्या बाईनं. नाही याच्या अन्याय होतंय. याचं ठिकाणी नाही, यांच्या ठिकाणी सगळं गावात बोट मला हाणतेत. बोट करून बोलू नको माझ्याकडे. बोट करून बोलू. डेपुटी तुम्ही ना असं दाबू नका आमचा आवाज. तुम्ही गोरगरीबाचा आवाज दाबणं डेपुटीचं काम नाही. तुम्ही गोरगरीब गोरगरीब जर म्हणलं ना आता गोरगरीब जीव देते बाकीचे. थांब ठीक आहे. आता आहे का? बरं झालं. तुमच्या कानावर घालायला थांबा. दूध का पाणी का दूध होईल? हो द्या. ए डिग्या आला इकडे. आला बघा आला. आलडू नको. हे काय म्हणते? बैल
बघितलं का बघा 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 तू ये घरी ये हा, ये तुला पोटऱ्यासाठी घेतो तो हा दूध का दूध आणि पाणी का पाणी ए. आम्ही या रस्त्यावर पडलो इथं बघायला तुम्हाला भेलय ते लेकरू भेलंय? का हा ते तसं हा. नाहीये ते घाबरलंय भेदरलंय ते त्याच्यानं पाणीच करून टाकी तरी एका बुकी सोडायचं नाही झाल्या चल तू चल त्याला आपण फोडून टाकू आता त्याला त्याला हात नका लाव रे त्याला जर हात लावला ना तुम्ही तुम्हाला दोघाला सांगन वहिनी आता शाळा ते जाल्याला शामरावला आणलं मग काय त्यांची पूजा करायची होती का काय झालं आता ते म्हण राहिले 4 जाऊ आम्हाला त्या बायाने आणला आता ना आम्ही आज त्या गावासमोर त्यांचं तिचा मुद्दा देणार आहे म्हणून काय म्हणतो हा त्यांच्या तर अयो आले ते आता आता ए, धीरे थांब ना. धर झाल्या पकड 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 सोड नको सोड नको सोड नको. त्याला सोडा त्याला हो तुम्हाला दोघांना लाज नाही वाटत का त्याला कोण मारू राहिले आता का गावामध्ये बदनाम करायचं ठरवलं काय तुम्ही मला म्हणजे काय तुम्ही काय म्हटलं याला का मी आता गावामध्ये सगळं जावायचा मुका घेणार आहे, गावावर बदनाम करणार आहे काही अडबिडी झाली काय आम्ही कशाला असं म्हणाव आम्ही पहिला बी घेतला नव्हता ना आता बी असं काय काय म्हणतो रे? तू सांगितलं ना मला हा ह्यो म्हणला तुला हा खरं हे? आव, त्याला मारायचं नाही हात मारायचं लावायचं नाही त्याला म्हणजे? हात लावायचं नाही तुला माहितीये का त्यांनी तुला सांगितलं आम्ही घेतलाच नव्हता खोटं खोटं सांगितलं त्यांनी तुला तू डिग्या बऱ्या बोला आणि खरं बोला नाही तर लय बदडीन तुला मी आता तुला लावा करतोय आमच्या आता कसा झाप्यावानी बघतोय सगळं खोटे सांग सांग ना लवकर पटकन. खरं सांग लवकर काय केलं सांग पटकन लवकर सांग, काय केलं अहो नव्हतं त्यातलं मुद्दा मी अरे तुला लाज वाटते का मग काय केलं तू खोटं कोण बोलला मग आम्ही घेतला होता का अहो नुसतं असं केलं कोणी मॅडम त्या वहिनीच्या याला कोणी केलं कोणी म्या बघ यानेच केलं तुला आणि आमचं नाव घेतलं अरे तुला लाज वाटते का मी या दोघांना किती बडबड केली ना मारलं मी अरे अहो तुम्ही डिग्या. थांबा ना. तुम्ही मला तवळशन म्हणून मी जाल्यावर लोटून दिलं आणि छोटं नाटक सांगून त्याच्या लाज वाटते का तुला वे रे हा तुला मारू बी वाटा ना एवढा एवढा जीव तुझा तिळभर आणि गावभर तमाशा करायची सवय लागली अरे मोठ्या त्याला कोमात अरे पाठीन. तू नको मारू नको त्याला पण विचार कर आमचे संबंध चांगले असताना तू खराब केले की नाही तिने आम्हाला भरचौकात येऊन मारलं लाज वाटते का तुला काही अरे पण तुला बाई माणसासोबत कसं वागावं ते कळतं का किती गावातले लोक बघत होते मी त्यांच्या मागे मारत होते त्यांना तर पळत होते तर काय म्हणते पिंडो. गावामध्ये आम्हाला आमची इज्जत गेली का राहिली हो शामराव झालं भाऊजी चुकलं बरं का हो माझं काय चुकलं अरे, चुकलं पण तू विचार करायचा ना आम्ही असं करू का एवढा विश्वास नाही का तुझा आमच्यावर सांग बरं अहो पण आता मला वाटलं तो कशाला खोटं बोलन काय खोटं बोलून हे काय आता बोललो असतो हा मी बरं का आणि तुम्ही मा वाटत आता वा काय केलं मी तेव्हा म्हणलं, या दादा, तुला दुसरं काही सुचलं नव्हतं का त्यांच्या खोड करायला माझं नाव घेऊन सुचला तुला नीट बोलता ये ना हा आणि चालला खोड्या करायला आमच्या तू त्या डेपुटीला सांगून याला बरोबर अद्दल करून चालू. आपण नाही मारायचं डेपुटीच्या कानावर घालू बघा यांचं काय करायचं ते घेऊन चल डेपुटीकडे त्याला चल